नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर या ठिकाणी 25 ऑक्टोबर पासून नगर परिषदेची या ठिकाणी परीक्षा सुरू होणार आहे आणि आपण पाहिले की सरळ सेवेमध्ये जर सगळ्यात स्टँडर्ड ऍड कोणती होती तर ही नगर परिषदेची। आणि तसं पाहिलं तर सरळ सेवा आता अंतिम टप्प्यात पोहोचलेली आहे। म्हणजे आपल्यासाठी ज्या विद्यार्थ्यांचा स्कोर मागे पुढे झालेले आहेत सगळ्या परीक्षांमध्ये त्यांना आता उर्वरित शेवटची संधी कोणती आहे तर ही नगर परिषदेची संधी शेवटची आहे। आणि ही नगर परिषदेची परीक्षा आहे त्यामध्ये कर निर्धारक आणि प्रशासकीय सेवा हे जे पद आहे हे पद अतिशय दर्जेदार पद आहे। आणि या संदर्भात ह्या नगर परिषदेची रिव्हिजन बॅच आपण घेऊन आलेलो आहे। पेपर 1 यामध्ये जे विषय आहेत जे की आपण पाहतो मराठी आहे, इंग्लिश आहे, रिजनिंग आहे आणि या ठिकाणी जीएस चा भाग आहे। आणि पेपर 2 चा जर आपण विचार केला तर पेपर 2 मध्ये या ठिकाणी विविध आपण पाहतो माहिती अधिकार, भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा आहे, लोकसेवा हक्क अधिनियम आहे, त्याच्याबरोबर हिस्ट्रीचा काय भाग आहे, जिओग्राफीचा काय भाग आहे, अर्थशास्त्राचा काय भाग आहे। असा पेपर 2 हा जवळजवळ राज्य सेवेचा सिलेबस आहे। ठीक आहे, दर्जा तितका मोठा नसेल प्रश्नांचा पण सिलेबस मात्र तो आहे। तर या पेपर 1 आणि 2 या दोन्हीच्या संदर्भात काय लेक्चर हे रेकॉर्डेड होतील तर काय लेक्चर तुम्हाला लाईव्ह मध्ये टाकले जातील। आणि बॅच आपली सुरू झालेली आहे। फक्त याची फीस 49 रुपये ठेवलेली आहे। डिस्क्रिप्शन मध्ये या कोर्सची लिंक आहे, हे लिंक वरती जा आणि तिथून हा कोर्स जॉईन करा किंवा प्ले स्टोअरला जीएस बाय उत्तम गोरे हे ऍप टाकून तिथून हा कोर्स तुम्ही जॉईन करू शकता। आता यामध्ये ही 49 रुपये फीस तुमच्यासाठी काय लय मोठा मॅटर नाही आणि माझ्यासाठी काय लय मोठा मॅटर नाही, पण हे ठेवण्याचं कारण असं आहे की हे मलाही काय प्रॉब्लेम नाही की यूट्यूबला रिव्हिजन लाईव्ह मध्ये घ्यायला, का तर तिथं विद्यार्थी भरपूर मोठ्या संख्येने जमा होतात आणि जमा झाल्यानंतर जे आपल्याला द्यायचंय ते देता येत नाही, का तर बरेचशा कमेंट बिमेंट वाचणं वगैरे या भानगडी होत राहतात। म्हणून आपण ही नगण्य फीस ठेवून तुम्हाला ऍप मध्ये घेतलेलं आहे जेणेकरून पर्टिक्युलर तुमच्यावरती काम करता येतं। आणि एकदा तुम्ही तिथं आला तर त्याच्यावरती थोडे थोडे काय एक्झाम आहे, क्वेश्चन आहे, टेस्ट आहे, त्याही मला तुम्हाला द्यायला तिथं सोपं जातं। म्हणून ही फीस एवढी आपण ठेवलेली आहे। तर तुम्हाला डेफिनेट ह्या बॅचचा फायदा होईल। जसं आपण पाहिलं की तलाठीच्या बॅचला तुम्ही बरोबर रिस्पॉन्स दिला आणि त्यानुसार तुम्हालाही फायदा झाला, त्याच प्रकारे ह्या बॅच मधून सुद्धा तुम्हाला चांगल्या प्रकारचा फायदा होऊ शकतो ही माझी गॅरंटी आहे। का तर आपली जी टीम आहे ही टीम परिपूर्ण अशी टीम आहे या संपूर्ण पेपर 1 साठी आणि 2 साठी। तर या ठिकाणी तुम्हाला ही टीम माहीतच आहे, तुम्हाला लक्षात आलेलं असेल। तर इथं मी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।